विश्वाई माता की जय। आनंद कंद परम कृपाळू परमात्मा, परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू, या जगाचं आदि तत्व, मूळ तत्व, आनंद स्वरूप तत्व, या सृष्टीचा रचयिता, पालन करता, संहार करता, अशा सर्व सर्वेश्वर देवादिदेव महादेवाच्या चरणी सर्वांनी अनन्य भावाने नमस्कार करायचा आहे। त्याचप्रमाणे विश्वाई माता आणि महादेवाच्या अधिष्ठानाने पावन पवित्र झालेली ही आपली भूमी, की ज्या विश्वाई मातेचा हजारो वर्षापासूनचा इतिहास आहे आपल्या या भूमीमध्ये, आणि जिथं शिव आणि शक्ती या दोघांचं एकत्र अधिष्ठान आहे, अशा विश्वाई मातेच्या चरणी सर्वांनी अनन्य भावाने नमस्कार करायचा आहे। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे यजमान, ज्यांनी या कार्यक्रमाची धुरा उचलली आपल्या खांद्यावर, ज्यांचा हा संकल्प होता शिवमहापुराणाचा, अशा आमच्या भगिनी अलकाताई परडके, त्यांचा परिवार, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सर्व आयोजक प्रायोजक, ज्यांनी अशा प्रकारे या कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलं, असे सर्व तरुण मंडळी, सगळी सप्ताह समिती, त्याचप्रमाणे मंचाशील कलाकार मंडळी आणि या शिव महापुराण मंडपामध्ये उपस्थित भाविक भक्तगण, शिवकथा प्रेमी, माझ्या भक्तिमती माता भगिनी, पूजेचे यजमान, सर्वांना वंदन करून यथामती यथावकाश भगवान शिवजीची, महादेवाची वाङ्मय प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण कथेला आपण सुरुवात करूया। अतिशय दिव्य, मानवी जीवनातल्या सर्व तापाची निवृत्ती करणारी, मनेप्सित सकल मनोरथ पूर्ण करणारी, आणि शेवटी शिवलोक प्राप्त करून देणारी अशी ही दिव्य कथा आहे। महादेवाच्या पूजेचे अनेक प्रकार सांगितले, महादेवाच्या लिंगाचे सुद्धा अनेक प्रकार सांगितले, आणि त्यातल्या त्यात आमच्या माता भगिनी करता विशेष करून स्फटिक शिवलिंगाच्या पूजेचं अनन्यसाधारण असं महत्व सांगितलेलं आहे। थोडं ऐकू, कारण स्वतः माता लक्ष्मीने स्फटिक शिवलिंगाची पूजा केली, आणि भगवान महादेवाने तिच्या पूजेचं फल, तिच्या पूजनाचं फल म्हणून लक्ष्मीला नुसतं लक्ष्मी नाही, विष्णू पत्नी लक्ष्मी नाही, तर विष्णू पत्नी महालक्ष्मी असं वरदान दिलं। म्हणून लक्ष्मीचं महालक्ष्मी नामकरण हे भगवान महादेवानी केलेलं आहे, महादेवानी दिलेलं नाव आहे माता लक्ष्मीला। त्याचप्रमाणे व्यास महाराज वर्णन करतात की सुगंधी शिवलिंग सुद्धा आहेत, पुष्पलिंग सुद्धा आहेत, पारद लिंग आहे, अनेक लिंगाचा महिमा शिव महापुराण कथेमध्ये वर्णन केलेला आहे। पण एक लक्षात ठेवा, पारद लिंगाची जी पूजा आहे ती सर्वांसाठी नाही आहे, कारण पारद लिंग जे असते ते पाऱ्यापासून तयार केलेलं असतं, आणि या पारद लिंगाची पूजा फक्त योगी लोक करू शकतात। सामान्य माणसाला पारद लिंगाची पूजा करण्याचा अधिकार नाही। का नाही बरं? तर या लिंगाचं पूजन करत असताना फार मोठी सावधानता बाळगावी लागते। ते जल, ते झाड एकदम सुकून टाकते, कारण पारद म्हणजे भयंकर विष आहे असं वर्णन आहे। सज्जन हो,
तसा तर नियम असा आहे की कोणत्याही देवाला आपण जेव्हा अभिषेक करतो तर त्या अभिषेकाचं जल ते तीर्थ कोणत्याही झाडाला टाकायचं नसतं. बऱ्याच वेळेला आपण पूजा केल्यानंतर पूजेचं पाणी कुठं टाकतो? झाडाला टाकतो की नाही? कुठल्याही देवी देवतेच्या अभिषेकाचं जल ते तीर्थ कुठल्याही झाडाला टाकू नये. कारण आपण जेव्हा अभिषेक करतो त्या मूर्तीचा तर त्यामध्ये अनेक सुगंधी द्रव्य असतात, हरिद्रा, कुंकू वगैरे वगैरे, नाही का? आणि अनेक प्रकारचं सुगंधी द्रव्य असतं, गुलाल, अबीर. त्यामुळे अभिषेकाचं जल कोणत्याही झाडाला कधी टाकू नये. आणि बऱ्याच वेळेला आमच्या माता भगिनी म्हणा, आम्ही सर्वसामान्य माणसं नाही का ह्या चुका करतो. अबीर गुलालाने युक्त अशा प्रकारचं ते पंचामृत सुगंध द्रव्य युक्त ते जल जे असतं, बऱ्याच वेळेला काही लोक म्हणतात अरे बाबू ते तुळशीला टाकून दे पाणी. तुळशीला पाणी घालायचं नसतं. ते जर अभिषेकाचं जल तुळशीला घातलं तर तुळस तुमची वाळून जाईल, सुकून जाईल. कुठल्याही झाडाला अभिषेकाचं जल टाकायचं नाही. बघा, ते झाड सुकत असतं आणि त्यातल्या त्यात दूध तर कोणत्याच झाडाला वाहू नये, टाकू नये. दूध कोणत्याही झाडाला टाकू नये. कारण ज्या झाडाला तुम्ही दूध टाकाल ते झाड वाळून जातं, सुकून जात असतं. आणि म्हणून मग हे तीर्थ काय करायचं महाराज? तर कुठेतरी एका साईडला की जेणेकरून कोणाच्या पायाखाली जाणार नाही, ओलांडल्या जाणार नाही अशा ठिकाणी टाकावं. आणि पारद लिंगाचा अभिषेक केलेलं जल तर कधीच अशा प्रकारे झाडाला टाकू नये. जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ते जल टाकावं. त्याचप्रमाणे वालुका लिंगाचं महात्म्य सांगितलेलं आहे. वालुका लिंग म्हणजे वाळू पासून तयार केलेलं, रेतीपासून तयार केलेलं. लिंगाचे अनेक प्रकार आहे. थोडा आवाज वाढव. अनेक प्रकारच्या लिंगाचा महिमा आहे. रत्नलिंग आहे, रत्नापासून तयार केलेलं रत्नलिंग. ताम्रलिंग, रौप्यलिंग, सुवर्णलिंग, दिव्यलिंग. त्याचप्रमाणे चलित लिंग, आत्मलिंग, रसलिंग, ज्योतिर्लिंग असे अनेक लिंग सांगितलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि या सगळ्या लिंगाचा महिमा शिव महापुराणात आहे. तसं जर पाहिलं सज्जन हो तर हे संपूर्ण भूमंडळ, संपूर्ण अशा प्रकारचं आकाश हे लिंग स्वरूप आहे. त्याचप्रमाणे पार्थेश्वर लिंगाचं वर्णन आहे. पार्थेश्वर लिंग म्हणजे काय? तर जे लिंग मातीपासून तयार केल्या जातं त्याला पार्थेश्वर लिंग म्हणतात. आणि त्या पार्थेश्वर लिंगाची पूजा, त्या पूजेचं विशेष महत्व आहे. वर्णन असं आहे की पार्थेश्वर लिंगाची पूजा, त्या पूजेने महादेव लवकर संतुष्ट होतात. अजून एक गोष्ट, ते लिंग तयार करत असताना एक मोठं पीठ आणि मोठं लिंग तयार करावं आणि त्याच्या भोवती छोटे 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 असेल इतर लिंग तयार करावे. बाकीचे जे छोटे लिंग असतात त्यांना मणिलिंग म्हटलेलं आहे. जसं आपल्या इथं अधिष्ठानाजवळ एक मोठं लिंग नाही का, पाषाणाचं, भोवताल छोटे छोटे लिंग आहेत, आपण दर्शन घेता दररोज, त्यांना मणिलिंग म्हणतात. आणि पार्थेश्वर महादेवाचा फार मोठा महिमा आहे. सगळ्या मनोकामना पूर्ण करणारे हे पार्थेश्वर महादेवाचं व्रत आहे. सुंदर पूजा सांगितलेली आहे पार्थेश्वर महादेवाची. आणि या पार्थेश्वर महादेवाची पूजा तर स्वतः भगवान रामाने सुद्धा केली, भगवान श्रीकृष्णाने सुद्धा केली. अनेक देवी देवतांनी या पार्थेश्वर लिंगाची पूजा केली, ऋषी मुनींनी केली. शिवपुराणात पार्थेश्वर महादेवाचं अलौकिक असं वर्णन आहे. आणि शिव महापुराणात व्यास महाराज तुम्हा आम्हाला एक वचन देतात, आशीर्वाद देतात की जो कोणी मनुष्य या भूतलावर जन्माला आलेला, कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असू द्या, त्याने दररोज पार्थेश्वर महादेवाची पूजा करावी. जो पार्थेश्वर महादेवाची पूजा करतो त्याला आयुष्यामध्ये कधी अपमृत्यू येत नाही, त्याचं अपघाती निधन कधी होत नाही.
म्हणून पार्थेश्वर महादेवाचं खूप महत्व आहे. अपघाती निधन तर होतच नाही, पण जर यदा कदाचित जाणते अजाणतेपणामध्ये कोणाचा श्राप लागला असेल तर पार्थेश्वर महादेवाचं पूजन केल्याने लागलेला जो श्राप आहे तो श्राप सुद्धा त्या श्रापातून मुक्ती मिळते असं महात्म्य आहे. विधिवत अशा प्रकारची पूजा पार्थेश्वर महादेवाची करावी. तुम्हाला कथा भाग माहित आहे, पुढे येणारच आहे ती कथा की अत्री पुत्र चंद्राला दक्षाने श्राप दिला होता. का दिला त्याची कारण मी पुढे सांगणार आहे, पण दक्षाने त्याला शाप दिला होता की तुला क्षयरोग होईल. आणि मग त्यावेळेला तो घाबरलेला चंद्र ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाने सांगितलं की तू एक काम कर, दक्षाच्या शापातून मुक्त होण्याकरता तू पार्थेश्वर महादेवाची पूजा कर. आणि ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे चंद्राने प्रभास तीर्थाला जाऊन समुद्राच्या तीरावर पार्थेश्वर महादेवाचं पूजन केलं, महामृत्युंजय मंत्राचा जप केला आणि त्यामुळे चंद्र या दक्षाच्या शापातून मुक्त झाला. आणि म्हणून त्या चंद्राला शाप झाल्यामुळे चंद्राने पार्थेश्वर महादेवलिंगाची स्थापना केल्यामुळे तुम्हा आम्हाला एक ज्योतिर्लिंग मिळालं आणि तेच पहिलं ज्योतिर्लिंग आहे. कुठं आहे ते? सौराष्ट्रे सोमनाथंच. सोमनाथ मध्ये सोमनाथ महादेव नावाने ते ज्योतिर्लिंग प्रसिद्ध झालं. बोले सोमनाथ महादेव भगवान की जय. म्हणून पार्थेश्वर महादेवाच्या पूजेचं विशेष महत्व आहे. म्हणून मी आदरपूर्वक सांगत असतो की ज्या कुणाला बरेच वर्ष झाले लग्न होऊन पण अजूनही संततीचा योग आला नाही, जर अनेक प्रकारचे दवाखाने केले, डॉक्टर केले, पण तरी सुद्धा जीवनात संतती प्राप्त होत नाही, तर शिव महापुराणामध्ये वर्णन आहे, जो कोणी पार्थेश्वर महादेवाचं नित्य नियमाने पूजन करेल त्या दाम्पत्याला जरी आज संतती नसेल तर या पूजनाने, पार्थेश्वराच्या पूजनाने त्याला संततीची प्राप्ती होईल. संतती करता त्याला कुठे इकडे तिकडे कोण्या बाबाच्या आश्रमात जाण्याची गरज नाही आहे. आणि एक लक्षात ठेवा, कोणताही बाबा तुम्हाला संतती देत नाही. म्हणून इथं तिथे गेल्यापेक्षा, अनेकाचे कोणाचे दरवाजे नाही का उघडल्या खटखटल्यापेक्षा भोलेनाथाकडे जावं आणि माझा महादेव तुम्हाला कधी निराश करणार नाही. मेरा बाप की कृपा से, मेरा बाप की कृपा से सब काम हो रहा है. मेरा बाप की कृपा से बोले सब काम हो रहा है. करते हो तुम शंभो, करते हो तुम शंभो, मेरा नाम हो रहा है. मेरा बाप की कृपा से सब काम हो रहा
आराम हो रहा है, करना नहीं मैं कुछ भी, आराम हो रहा है, करते हो तुम शंभो, करते हो तुम शंभो, तेरा नाम हो रहा है, तेरा नाम की कृपा से सब काम हो रहा है, तेरा नाम की कृपा से सब काम हो रहा है, तेरा नाम की कृपा से सब काम हो रहा है। महादेवाची कृपा प्राप्त करून घ्यावी. तुम्हाला इतर कोणाचे दरवाजे खटखटण्याची गरज नाही आहे. ज्याला संतती नसेल संतती देण्याचं सामर्थ्य सुद्धा महादेवामध्ये आहे. पार्थेश्वर महादेवाचं अनन्यसाधारण महत्व आहे. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणारं हे व्रत आहे, हे पूजन आहे. अपमृत्यू टळतो. कोणाचा श्राप लागला तर तो श्राप, त्या श्रापातून मनुष्य मुक्त होतो. आणि या सुंदर कथेचं वर्णन प्रयाग क्षेत्री परम आदरणीय सूत महाराज तिथल्या असंख्य ऋषी मुनींना सांगत आहेत. आपणही सर्वांनी या प्रयाग तीर्थाला नमस्कार करायचा आहे. धर्म क्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्ये ब्रह्मलोकस्य वर्त्मनि. प्रयागराज मध्ये आदरणीय सूत महाराज ही कथा सांगतात. ब्रह्मलोकामध्ये नारदाला ब्रह्मदेव ही कथा सांगत आहेत. शिवपुराणांतर्गत शिवजीच्या निराकार लिंगाचा महिमा खूप वर्णन केलेला आहे. आणि भगवान महादेवाच्या एका पूजेचं नाव आहे पुष्पपूजा. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या महादेवाच्या पूजा सांगितल्या. तसं तर अनेक प्रकारचं वर्णन केलेलं आहे. परंतु या ठिकाणी ब्रह्मदेव नारदाला मुख्य 3 पूजेचं महिमा सांगतात. की म्हणतात, नारदा, महादेवाची सर्वात पहिली पूजा जर कोणती असेल तर ती पुष्पपूजा आहे, फुलाने करायची. दुसरी पूजा धान्य पूजा आहे. आणि तिसरी पूजा जी आहे ती धारा पूजा आहे. क्रमशः या सर्व पूजेचं वर्णन आपण पाहणार आहोत. कोणत्या फुलाने महादेवाची पूजा केल्याने कोणतं फळ मिळतं इत्यादी वर्णन आलेलं आहे. ब्रह्मदेव सांगतात की महादेवाला आवडणारं जर पुष्प कोणतं असेल, पुष्पपूजेचे वर्णन करताना सांगतात महादेवाला आवडणारं पुष्प आहे कमल पुष्प. कमल पुष्पाने महादेवाची पूजा करावी. भगवान विष्णू दररोज 1000 कमळ पुष्प वाहून महादेवाचं पूजन करत होते. आणि म्हणून त्याचा परिणाम महादेव प्रसन्न होऊन विष्णूला सुदर्शन चक्र दिलं. भगवान महादेवाच्या पूजेमध्ये कमल पुष्पाचं विशेष महत्व आहे. आणि म्हणून मला वाटते की तुम्ही जरा पाहिलं, विचार केला तर महादेवाचे जे मंदिर आहे, प्राचीन मंदिर, ते बहुतांश सरोवराच्या काठावर आहे. जिथं जिथं महादेवाचं मंदिर आहे तिथं तिथं तुम्हाला सरोवर दिसेल, तळ दिसेल, नाही का? कारण त्या सरोवरामध्ये कमळ पुष्पाची उत्पत्ती होते. आणि त्या सरोवराचं जल सुद्धा महादेवाला समर्पित करता येतं. आणि म्हणून प्राचीन शिवालय जर आपण पाहिली तर तुम्हाला ती शिवालय सरोवराच्या तटावर दिसतील. इथे ब्रह्मदेव नारदाला सांगतात की नारदा, भगवंताला आवडणारं पुष्प कमल पुष्प आहे. त्याचप्रमाणे बिल्वपत्र ही भगवंताला विशेष रूपाने आवडतं. शंख पुष्प आवडतं महादेवाला. कमल पुष्प महादेवाला जर अर्पण केला आपण, कमल पुष्पाने जर महादेवाची पूजा केली तर लक्ष्मीची कृपा होते जीवावर. लक्ष्मीची कृपा संपादन होते. जो कोणी महादेवाची कमल पुष्पाने पूजा करतो त्याच्यावर लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते. आणि महादेव त्या भक्ताला लक्ष्मी देतात. कोणती लक्ष्मी देतात? येणारी आणि जाणारी नाही. जो महादेवाची आराधना करतो त्याच्या संपूर्ण परिवाराची जबाबदारी, त्याच्या कल्याणाची, त्यांच्या मंगल होण्याची जबाबदारी महादेव घेतो.
अशी लक्ष्मी त्या भक्ताला प्राप्त होते की त्याच्या संपूर्ण परिवाराचं कल्याण करणारी लक्ष्मी महादेव त्याला देतात. त्याच्या हातून सत्कार्य करून घेणारी लक्ष्मी महादेव त्याला देतात. नाहीतर लक्ष्मी काही कमी नाही लोकांकडे, पण सर्वांच्याच हातून सत्कार्य घडत नाही, धार्मिक कार्य घडत नाही, धर्म घडत नाही. म्हणून जो महादेवाची भक्ती करतो, कमल पुष्पाने पूजा करतो, त्याच्याकडे जे लक्ष्मी येते ती लक्ष्मी त्याच्या हातून सत्कार्य करून घेते, सुंदर कार्य करून घेते, त्याच्या परिवाराचं मंगल कल्याण करते. आणि त्याचप्रमाणे जसं कमल पुष्पाचं महत्व सांगितलं तसं बिल्वपत्राचं सुद्धा महत्व आहे, शंख पुष्पाचं महत्व आहे. अजून काय सांगू महाराज तुम्हाला, या पृथ्वी तलावर जेवढे म्हणून पुष्प आहेत ते सर्वच पुष्प महादेवाला अर्पण करता येतात. मग ते सुगंधी असो, सुगंध नसणारे असू द्या, विषयले असू द्या, कोणतेही असू द्या, या सृष्टीतलं प्रत्येक पुष्प महादेवाला समर्पित करता येतं. आणि बिल्वपत्रात तर विशेष महत्व आहे. बिल्वपत्राचं महत्व सांगताना बिल्वाष्टकामध्ये वर्णन आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुध्याचं क्रमशः वर्णन येणार. पुष्पाचंही वर्णन आहे, कमल पुष्पाचं वर्णन, शंख पुष्पाचं वर्णन, बिल्वपत्राचं वर्णन. त्याचप्रमाणे धोत्र्याचं फुल सुद्धा महादेवाला विशेष प्रिय आहे. धोत्र्याचं फुल जर आम्ही दररोज महादेवाला समर्पित केलं तर पुत्र कामना पूर्ण होते. मनात जर पुत्राची इच्छा असेल की मला पुत्रच व्हावा, तर महाराज धोत्र्याचं फुल महादेवाला अर्पण करावं. पुत्र कामेत भवे वर्णन केलेलं आहे. महादेवजीला धोत्र्याचं फुल सुद्धा अतिप्रिय आहे. त्याचप्रमाणे बरेच लोक म्हणतात महादेवाला तुळशी वाहू नये, पण शिव महापुराणामध्ये वर्णन आहे की जेवढं बिल्वपत्र महादेवाला आवडते, प्रिय आहे, तेवढंच तुळशीपत्र सुद्धा महादेवाला आवडते. बिल्वपत्र आणि तुळशीपत्र यात कुठलाही भेद नाही, दोन्हीही महादेवाला सारखेच आहे. महादेवाला जर आम्ही तुळशी पान अर्पण केलं तर महाराज भुक्ती आणि मुक्ती या दोन्ही गोष्टी भक्ताला प्राप्त होतात. त्याचप्रमाणे अजून अर्कपुष्प, अर्कपुष्प वाहता येते. आता अर्कपुष्प म्हणजे काय? अर्क म्हणजे सूर्य, पुष्प म्हणजे फूल, म्हणजे सूर्यफूल. आता लोक कमी पेरतात सूर्यफूल, पूर्वीच्या काळी लोक नाही का पेरायचे सूर्यफूल. सूर्यफूल सुद्धा महादेवाला अतिप्रिय आहे. सूर्यफुलाने जर महादेवाला आम्ही पूजलं तर समाजामध्ये आमचा मान सन्मान वाढतो, आमची प्रतिष्ठा वाढते, विशेष महत्व समाजामध्ये आम्हाला प्राप्त होत असतं, आमचा प्रभाव समाजामध्ये वाढतो. त्याचप्रमाणे अजून कण्हेरीचं फुल, कण्हेर पुष्प, कण्हेर पुष्प जर आपण महादेवाला वाहिलं, आता कण्हेर पुष्प वेगवेगळे आहेत. काही सफेद कण्हेरी आहेत, काही लाल आहेत, काही पिवळे आहेत. ते पिवळे लांब असते की नाही, त्याला काही लोक घंट्याचं फुल म्हणतात, पण ते कण्हेरच होय. अशा रंगीबेरंगी कण्हेरीच्या जाती, आणि यापैकी कोणत्याही जातीचे कोणत्याही कण्हेरीचे फुल महादेवाला अर्पण करा. कण्हेर पुष्प जर महादेवाला अर्पण केलं तर जीवनामध्ये संपत्ती प्राप्त होते, शांती प्राप्त होते. म्हणून आजही तुम्ही पहा, गावोगावी जिथं जिथं महादेवाचे मंदिर आहे तिथं तुम्हाला कण्हेरीच्या फुलाचे झाड दिसते. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कण्हेरीची फुलं दिसतील. अनेक पुष्पाचं वर्णन आहे. कोणतंच फुल असं नाही की महादेवाला अर्पण करता येत नाही. आतापर्यंत सांगितलेल्या पैकी एखादं फुल नाही मिळालं तर शेवटी आकड्याचं फुल सुद्धा महादेवाला अर्पण करता येते. आकडा म्हणजे समजते तुम्हाला? रुई, रुई, रुचकी. रुचकीचं फुल सुद्धा महादेवाला अति प्रिय आहे. जो रुईचं फुल महादेवाला अर्पण करतो, शिवकथाकार सांगतात की रुचकीचं फुल महादेवाला अर्पण केल्याने तुमच्या शत्रूचा नाश होतो, शत्रूपासून तुम्हाला मुक्ती मिळते. म्हणून बघा, तुम्हाला जेवढं जमल तेवढं करा. अनेक फुलं महादेवाला अर्पण करता येतात.
अजून काय सांगू, एखादं विषारी फुल जरी असल तर विषारी फुल सुद्धा महादेवाला अर्पण करता येते. एखाद्या फुलाला सुगंध नसेल तेही फुल महादेवाला अर्पण करता येते. असं एकही फुल नाही की जे महादेवाला अर्पण करता येत नाही. फक्त 2 फुलं सोडून बाकीचे सगळे, एक चंपा फुल आणि दुसरं केतकीचं फुल, हे 2 फुलं महादेवाला नेहमी अर्पण करता येत नाही. चंपा फुल आणि केतकीचं फुल हे का अर्पण करता येत नाही, तर त्याच्याकरता एक वेगळी कथा आहे. पुढे वेळ मिळाला तर मी तुम्हाला सांगेल. परंतु हे 2 फुलं जरी 12 महिने अर्पण करता आली नाही तरी पण वर्षातून एकदा मात्र ही फुलं महादेवाला अर्पण करता येतात. ते कधी करता येतात त्याचा विषय पुढे सांगेल मी. परंतु हे 2 पुष्प सोडून बाकी सगळी फुलं दररोज तुम्ही महादेवाला अर्पण करू शकता. कारण माझा महादेव फुलांचा शृंगार त्याला खूप आवडतो. पुष्पाचा शृंगार अतिप्रिय वाटतो त्याला, आणि म्हणून फुलांचा शृंगार केला. फुलाने जर महादेवाला सजविलं तर महादेवजी अतिशय सुंदर दिसतात, प्रसन्न होतात. जो महादेवाला पुष्पाने सजवतो, माझा महादेव त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या परिवारामध्ये सद्गुणाची भरती आणून देतो. संपूर्ण परिवार सद्गुणाने सजवतो. आपण त्याला फुलाने सजवलं तर तो सद्गुणाने आपल्याला सजवतो. याकरता शिवालयामध्ये जाऊन महादेवाला पुष्पाने शृंगारावं. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. हो शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. हरी बोल. आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभती रुद्राक्षमाळा, गळ्यात शोभती रुद्राक्षमाळा, पायात खडगाच्या, पायात खडगाच्या, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान. जटेतून वाहे झुळझुळ गंगा, जटेतून वाहे झुळझुळ गंगा, डोक्यावर चांदोबाचा, डोक्यावर चांदोबाचा आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. जर फुलं मिळालीच नाही तुम्हाला तर महादेव, तुम्ही कोणत्याही प्रकारचं पान वाहिलं तर त्या पानाने सुद्धा महादेव प्रसन्न होतो. कोणतंही पान वा, बिल्वपत्र तर प्रियच आहे, पण तेही मिळालं नाही तुम्हाला कधी तर कुठलंही पान या पवित्र अशा प्रकारे महादेवाला व्हा. महादेव त्याने संतुष्ट होतात. ब्रह्मदेव नारदाला सांगतात, नारदा वेगवेगळे फुलं महादेवाला अर्पण केल्यानंतर वेगवेगळ्या फलाची प्राप्ती होते. अजून सांगतो नारदा, भगवान महादेवाला जो मनुष्य स्वतःच्या हाताने चंदन घासून उगाळून केशरयुक्त चंदनाचा लेप करतो, त्या माणसाला इंद्र सुद्धा पराजित करू शकत नाही. तो कुठेही गेला तरी त्याचा विजय होतो. म्हणून चंदनाचा लेप सुद्धा महादेवाला अर्पण करावा. लिंगाष्टकामध्ये वर्णन आहे, कुंकुम चंदन लेपित लिंगम, पंकजहार सुशोभित लिंगम,
संचित पाप विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. महादेवाला चंदनाचा लेप लावावा, कमल पुष्प समर्पित करावं. जन्मोजन्मीचं पाप असेल, हजारो करोडो जन्मातलं जरी पाप असेल तर ते पाप नष्ट होते. कितीही मोठा पापाचा स्टॉक असू द्या तुमच्याकडे, डोंगरा एवढं पाप असू द्या. नारद म्हणतात की चंदनाचा लेप आणि कमल पुष्पाने महादेवाची पूजा केली तर संपूर्ण पापातून मनुष्य मुक्त होतो. पूजेचा महिमा खूप सांगितला महादेवाच्या. त्यानंतर पुष्प पूजेनंतर धान्य पूजेचं महत्व सांगितलं. धान्य पूजेचा महिमा सांगत असताना वेगवेगळ्या धान्याने महादेवाची पूजा करता येते. अनेक प्रकारचं धान्य महादेवाला समर्पित करता येते. आणि हे धान्य पूजा करत असताना वर्णन आहे की धान्य पूजा करत असताना अगोदर महादेवाला जलाचा अभिषेक करावा, जलाने स्नान घालावं, पवित्र वस्त्राने भगवंताचं अंग पुसावं आणि नंतर मग कोणतंही धान्य घ्यावं. पण सगळे धान्य एकत्र करून घेऊ नये. बरेच लोक सगळे थोडे 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 धान्य एकत्र करतात आणि देवाला अर्पण करतात. देव काय कचरा पेटी होय का? देवाला अर्पण करत असताना जेही कोणतं एक धान्य तुम्हाला व्हायचं असेल तर तेच धान्य व्हायचं, त्याच्यात दुसरं धान्य घ्यायचं. तांदूळ तर तांदूळच, गहू तर गहू, डाळ तर डाळ, तुरीची डाळ तर तुरीचीच, नाही का? तीळ तर तीळच. एक धान्य घ्यायचं कोणतंही. आणि हे धान्य अशा प्रकारे धान्याने महादेवाला संपूर्ण झाकून द्यायचं. अभिषेक झाल्यानंतर पूर्ण झाकून द्यायचं. आणि हे धान्य वाहत असताना शिवसहस्त्रनामाचा पाठ करायचा किंवा रुद्रपाठ करायचा. आणि ते येत नसेल तर आपला पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र आहेत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करत धान्य महादेवाला अर्पण करावं, झाकून द्यावं महादेवाला, आरती करावी, नंतर प्रदक्षिणा करावी. नंतर ते धान्य एका पात्रात घ्यावं आरती वगैरे प्रदक्षिणा झाल्यानंतर. आणि मग त्या धान्याला भगवान विष्णूचा स्पर्श करावा. शालिग्राम घरी असेल तर शालिग्रामाचा स्पर्श करावा, नाही तर कृष्णमूर्ती असते प्रत्येकाच्या घरी. आणि मग त्या धान्याचा प्रसाद करावा. ही सुद्धा एक महादेवाच्या पूजेची पद्धत आहे. पण मी सांगितलं तुम्हाला की कोणतंही एक धान्य घ्यावं. आज एक घेतलं, उद्या दुसरं, परवा तिसरं, सगळे धान्य एकत्र करू नये. आणि अशा प्रकारे शिवपूजेची एक विशिष्ट पद्धत सांगितलेली आहे धान्य पूजेची. काही शिवभक्त तर रात्र रात्रभर भगवान शिवजीला धान्य अर्पण करून शिवपूजा करतात. मग त्रयोदशी असेल, शिवरात्री असेल, महाशिवरात्री असेल, सतत पूजा करत राहतात. आणि अशा अनेक प्रकारच्या धान्याचं वर्णन ब्रह्मदेवाने शिव महापुराणामध्ये केलेलं आहे. भगवान महादेवाला धान्य अर्पण करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की ते धान्य अखंड असावं, निवडलेलं धान्य असावं. त्यात कुठलेही किडी मुगी जीव जंतू नसावा. नाही तर मग काय सोंडे काय आळ्या काय, तसंच धान्य व्हायचं नाही. एकदम शुद्ध पवित्र धान्य. अखंड तांदूळ जर तुम्ही महादेवाला अर्पण केले तर लक्ष्मी प्राप्त होते. तांदूळाने महादेवाचं पूजन केलं तर लक्ष्मीची वृद्धी होते. फक्त एवढंच सांगायचं आहे की जी वस्तू आम्ही देवाला अर्पण करतो ती खंडित नसावी, ती अखंड असावी. पण आपलं कसं आहे नाही का, जे खंडित आहे ते देवाचं, जे चांगलं आहे ते आमचं. आम्ही सत्यनारायणाला बसतो तेव्हा सुद्धा आमचं पूजेचं साहित्य ठरलेलंच आहे. पण आम्ही जेव्हा पूजा करायला बसतो तेव्हा नाही का आमच्या माता भगिनीच्या अंगावर 5,000ची पैठणी असते आणि याच्या अंगावर 3,000ची सफारी असते. आणि देवाच्या पूजेचं साहित्य पाहिलं तर न सांगितलेलं बरं, कोणाच्याच कशाच्याच कामी येत नाही असं ते साहित्य असतं. म्हणजे आपल्या कामी येत नाही ते आपण देवाला देतो. मग वरून देवालाच म्हणतो एवढं आम्ही देवाचं करतो महाराज, तरी देव आम्हाला पावत नाही, देव आमच्याकडे पाहत नाही. तो कसा पाहिजे तुमच्याकडे? तो पाहतच आहे ना, तुम्ही काय करू लागले ते त्याला काय दिसत नाही का? तुम्हाला चांगलं पाहिजे मग त्याला नको का? आम्हाला बऱ्याच वेळेला अनुभव येतो
शेवटच्या दिवशी नाही का लोक पूजा करतात, ग्रंथपूजन वक्त्याचं पूजन करतात. हे मोठमोठे एवढाले शेले होते वाहतात ग्रंथावर, हे एवढाले हातभर. कशाच्याच कामी येत नाही ते ना. तोंड पुसायच्या कामी. तोंड जरी ओलं पुसायला गेलं त्या शेल्यानं तर त्याचा सगळा चिकटपणा तोंडाला लागतो. देव काय पाहत नाही का हे? पण देव हेच पाहतो, तुमच्याकडे कधी पाहणार नाही तो. म्हणून देवाला ते द्यायचं आहे की जे आपल्याला प्रिय आहे, जे आपल्याला चालतं ते देवाला आपण देत राहावं. जे आपल्याला चालत नाही ते देवाला कधी देऊ नाही. मग कोणा साधू संताला कोणालाही देत असताना आपल्या उपयोगाचं जे आहे ते आपण दिलं पाहिजे आणि अखंड दिलं पाहिजे, खंडित देऊ नये. कारण अखंड फार महत्वाचं आहे. तांदूळ अखंड असावे, धान्य अखंड असावं, फूल अखंड असावं, जलधारा अखंड असावी, बिल्वपत्र अखंड असावं. महादेवाला श्रीफळ म्हणजे नारळ सुद्धा द्यावं, अखंड द्यावं. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये वैदिक परंपरेमध्ये नियम आहे की महादेवाला नारळ फोडत नाही. महादेवाला नारळ वाहायचं असतं, अखंड फोडायचं नसतं महादेवा पुढे. महादेवाची अशा प्रकारची पूजा, धान्य पूजा सांगितली, पुष्पपूजा सांगितली आणि तिसरी पूजा सांगितली आहे धारा पूजा. धारा पूजा म्हणजे अतिशय महत्वाची ती धारा पूजा आहे. ब्रह्मदेव सांगतात, जो कोणी मनुष्य महादेवाच्या धारा पूजेचं नित्य श्रवण करतो त्याचा आणि त्याच्या परिवाराचं नित्य कल्याण होत असतं. धारा पूजेची कथा जरी श्रवण केली आम्ही, प्रकृतीचं त्याच्यावर ऋण राहतं आणि म्हणून जलधारेचा अभिषेक महादेवाला करावं. आणि यात एक विशेषता अशी आहे की जलधारा अर्पण करत असताना माणसाची तीनही अंगाने पूजा होते, काया, वाचा आणि मन. जलधारा अर्पण करत असताना सुंदर रीत सांगितली ऋषीमुनींनी. ही एक विशिष्ट पद्धत आहे भगवंताशी एकरूप होण्याची. तुम्ही बघा, जेव्हा आम्ही धारा पूजा करतो भगवंताशी त्यावेळेला एकरूप होत असतो. आम्ही जलाभिषेक करत असताना, धारा पूजा करत असताना शरीराने आम्ही हातात पात्र धरतो, त्याच्या अंगावर पाणी टाकण्याकरता पात्र धरून ठेवतो आणि मुखाने भगवंताचं चिंतन चालतंय. म्हणजे मुखाने पूजा होऊ लागली, शरीराने पूजा होऊ लागली. धारा आम्ही अखंड धार टाकू लागलो महादेवाच्या अंगावर. शारीरिक पूजा झाली. वाचेने आम्ही नामस्मरण करत अभिषेक करत आहोत. वाचाही एकरूप झाली, शरीरही एकरूप झालं. आणि तिसरं मन सुद्धा त्याच्याशी एकरूप होते. कारण लक्ष ठेवावं लागतं, धार अखंड राहिली पाहिजे, म्हणजे इकडे तिकडे लक्ष जात नाही. म्हणून काया, वाचा आणि मन या तीनही अंगाने या धारा पूजेमध्ये महादेवाची पूजा होते, मनुष्य एकरूप होतो. अतिशय महत्वाची धारा पूजा आहे. ब्रह्मदेव सांगतात, नारदा, जो कोणी मनुष्य महादेवाला दररोज जलधारा अर्पण करतो त्याच्या जीवनात कोणतीच पीडा राहत नाही, सगळी दुःख त्याची दूर होतात. म्हणून हा श्रेष्ठ उपाय आहे आणि सोपा आहे सगळ्या करता. मनुष्याने दररोज महादेवाला जलधारा अर्पण करावी. जो दररोज जलाभिषेक करतो महादेवाला त्याच्या जीवनातले सगळे दोष नष्ट होतात. कोणता ग्रह जर प्रतिकूल असेल, पितर जर असंतुष्ट असतील, नवे नवे पितृदोष असू द्या, कालसर्प सर्पदोष असू द्या, ग्रहदोष असू द्या, हे सगळे दोष या सगळ्या दुःखातून माझा महादेव या जलाभिषेकाने प्रसन्न होऊन तुम्हाला मुक्त करतो. मन मेरा मंदिर, शिव मेरी पूजा. मन मेरा मंदिर, शिव मेरी पूजा. शिव से बड़ा नहीं कोई पूजा. बोल सत्यम शिवम, बोल तू सुंदर. मन मेरे शिव की महिमा कि खुद कर जा. मन मेरा मंदिर,
मध्ये काया वाचा मन महादेवाशी एकरूप होतो. जो दररोज अशा प्रकारे ही धारा पूजा करतो त्याचे ग्रह दोष, पितृदोष, सर्पदोष, कालसर्पदोष सगळे दोष नष्ट होतात. त्याचप्रमाणे महादेवाला तुपाचा अभिषेक सुद्धा करता येतो, त्याचेही विशेष महत्व आहे. जो मनुष्य महादेवाला तुपाचा अभिषेक करतो त्याच्या वंशाची वृद्धी होत असते, त्याचा वंश वाढत असतो. घृते धार्या शिवी कार्य यामनं मंत्र सहस्त्रतः तदा वंशस्य विस्तारो जायते नात्र संशयः. जो तुपाने महादेवाचा अभिषेक करतो त्याचा वंश वाढतो. आणि पुढे सांगतात केवलम दुग्धधारा तदा कार्या विशेषतः. जर तुमच्या मनामध्ये एखादं चांगलं विशेष कार्य करायचं आहे आणि असा विचार तुमच्या मनात आला की मला अमका विशेष कार्य करायचं आहे, तर महाराज तत्पूर्वी महादेवाला तुम्ही दुधाने अभिषेक घाला. शर्करा मिश्रित, साखर मिश्रित दुधाने जर महादेवाचा अभिषेक केला तर जड बुद्धीचा मनुष्य सुद्धा वाचस्पती होऊ शकतो. म्हणून एखादा मुलगा मुलगी म्हणा जर वाटत असेल आपल्याला की याची बुद्धी चालत नाही, अभ्यासात अमक तमक जरा मंद वाटते, तर त्याच्याकरता त्याची बुद्धी तीव्र होण्याकरता महादेवाला शर्करा मिश्रित दुधाचा अभिषेक करावा. शर्करा मिश्रित दुधाचा अभिषेक जर दररोज महादेवाला केला तर एखादा मंद बुद्धीचा मुलगा मुलगी म्हणा किंवा कोणी व्यक्ती असू द्या तो वाचस्पती बनू शकतो. महाराज जड बुद्धीचा मनुष्य सुद्धा वाचस्पती बनतो, बृहस्पती सारखी बुद्धी त्याला प्राप्त होते. अशा अनेक प्रकारच्या पूजा, अनेक प्रकारच्या अभिषेकाचा महिमा शिव महापुराणात सांगितलेला आहे. शर्करा अभिषेक, तुपाचा अभिषेक, जलाभिषेक नाही का, धान्य पूजा, त्याचप्रमाणे मध अभिषेक, मधाचा सुद्धा अभिषेक महादेवाला करता येतो. त्याचेही विशेष महत्व आहे. फळांच्या रसाचा ज्यूस, फळांचा ज्यूस काढून रसांचा अभिषेक सुद्धा महादेवाला करता येतो. ऊसाच्या रसाचा अभिषेकाचं सुद्धा महत्व सांगितलेलं आहे. परंतु भगवान महादेव म्हणतात हे सगळं गंगाजलाचं वर्णन करताना गोस्वामी तुलसीदासजी खूप सुंदर सांगतात. तुलसीदासजीचं रामायण म्हणजे अद्भुत अशा प्रकारचं आहे. जो कोणी अशा प्रकारे महादेवाला गंगाजल अर्पण करतो, गोस्वामी सांगतात की त्याला सायुज्य मुक्तीचा लाभ होतो. मोठी सुंदर चौपाई आहे शिवजीची, आपली गोस्वामीजींची. गोस्वामी वर्णन करतात जो शिव गंगा प्राप्त होते. पण केव्हा भोज्यवे रुद्र संख्या. हे सगळं पूजन करत असताना कमीत कमी 11 हरिभक्तांना 11 ब्राह्मणांना जेवण दिलं पाहिजे, तेव्हा पूजेचं फळ मिळते. याकरता यज्ञ असो, पूजा असो, संत भोजन, भक्त भोजन, ब्राह्मण भोजन विशेष महत्व सांगितलेलं आहे. म्हणून वर्षातून एकदा तरी आपल्या घरी कोणीतरी संत महात्मे ब्राह्मण जेवले पाहिजे. संत भोजनाचं अनन्यसाधारण महत्व आहे.
ज्या घरामध्ये संत भोजन होतं, ज्या घरामध्ये ब्राह्मण भोजन दिल्या जातं, ज्याच्या अंगणात संत येतात, वर्णन असं आहे की जिथे संत भोजन होतं त्याच्या अंगणामध्ये, त्याच्या घरामध्ये सर्व देवता आपोआप साक्षात उपस्थित होत असतात. संत भोजन दिल्याने आपल्या आयुष्याची वृद्धी होत असते, आपल्या कीर्तीची वाढ होत असते. ब्रह्मदेव शिव महापुराणात सांगतात नारदाला, या सर्व पूजेचं फळ हरिभक्तांना जे भोजन दिल्याने मिळत असतं. त्याच नंतर पुढे अशा प्रकारे अजून एक महत्वाची पूजा सांगितली, जिला राजोपचार पूजा म्हणतात, की जी पूजा राजेशाही थाटामाटामध्ये केली जाते, ज्या पूजेमध्ये सोने चांदी हिरे माणिक मोती रत्न यांचं महत्व आहे. आणि या हिरे माणिक मोत्यानी सोन्यानी अशा प्रकारे शंकराची पूजा केल्या जाते. या पूजेचं नाव आहे राजोपचार पूजा. आणि म्हणून पूर्वीचे लोक महादेवाला सोनं चांदी हिरे माणिक मोती अर्पण करत होते. मौल्यवान मण्यांनी महादेवाची पूजा करत होते. लिंगाष्टकामध्ये याचं वर्णन आहे. कनक महामणी भूषितम लिंगम फणिपती वेष्टित शोभित लिंगम दक्ष सुयज्ञ विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदाशिव लिंगम. बोले उमापती महादेव. म्हणून तुम्ही बघा, महादेवाला सोनं चांदी माणिक हिरे मोती सुद्धा अर्पण करता येतात. आपल्या या भारत भूमीतल्या जगात सर्वात श्रेष्ठ ज्योतिर्लिंग जर आपण पाहिले तर ते सोन्याचं आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंग नाही का? त्या ज्योतिर्लिंगाना एका राजाने त्या काळामध्ये 35 किलो सोनं अर्पण केलं होतं. नंतर कालांतराने त्याच्याच वंशातल्या एका अजून महादेवाच्या भक्ताने 135 किलो सोनं अर्पण केलं होतं. सोमनाथ महादेव हा सोन्याचा होता. पण काय झालं, मध्यंतरीच्या कालामध्ये महादेवाला लुटलं. पुन्हा अशा प्रकारे महादेवाचं मंदिर सोन्याचं बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला. आणि कालांतराने मला वाटते की अजून काही दिवस गेले की महादेव सोन्याचा होणार यात शक आणि संशय नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ही राजोपचार पूजा आहे, की जी पूजा सोनं चांदी हिरे माणिक मोती रत्नांनी केल्या जाते. आणि म्हणून लिंगाष्टकामध्ये वर्णन आहे फणिपती. फणिपती शब्दाचा अर्थ काय आहे महाराज? तर फणिपती म्हणजे केवळ नाग नाही, सामान्य नाग नाही, तर नाग कुळाचा जो राजा आहे त्याला वासुकी म्हटलेला आहे. आणि त्या वासुकी महादेवाच्या लिंगावर सदैव विराजमान असतो. पण बऱ्याच ठिकाणी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो काही काही महादेवाच्या मंदिरामध्ये नाही का सर्पाचा, त्या लिंगावर सर्प अशा प्रकारे फणा काढून उभा आहे. असे अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतात. सांगण्याचं तात्पर्य, हा वासुकी नावाचा जो फणिपती आहे, जो सर्पांचा राजा आहे, तो महादेवाच्या डोक्यावर सदैव राहतो, लिंगावर सदैव राहतो. वर्णन तर असं आहे की त्या दक्षाने सुद्धा एकदा यज्ञ केला होता. यज्ञाचं आयोजन केलं, परंतु त्याने भगवान शंकराला निमंत्रण दिलं नाही. का दिलं नाही वगैरे ती कथा रामायणामध्ये सुंदर सांगितलेली आहे. त्या यज्ञामध्ये शिवजीला त्याने स्थान दिलं नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही कितीही मोठा यज्ञ करा, पण जर भगवान शंकराला निमंत्रण नसेल, भगवान शंकराला त्या ठिकाणी स्थान नसेल, तर तुमचा तो यज्ञ सफल होत नाही. म्हणून दक्षाचा यज्ञ सफल झाला नाही. शेवटी त्याच्या यज्ञाची नासधूस झाली. मग पश्चातापाने तो शरण गेला भगवंताला. नंतर माझ्या शंकराला दया आली, कारण तो आहेच दयेचा अवतार, करुणावतार आहे. आपण नेहमी म्हणतो कर्पूर गौरम करुणावतारम, नाही का? भगवान शंकरजी करुणेचे अवतार आहेत. शरण गेला दक्ष, तर शंकरजीने त्याला क्षमा केलं. आणि नंतर दक्षाने महादेवाची पूजा केली, स्थापना केली. पण आजही दक्षाने स्थापन केलेले जे लिंग आहे त्याला दक्षेश्वर महादेव म्हटलं जातं. आणि ते दक्षेश्वर महादेवाचं ठिकाण हरिद्वारला जर तुम्ही गेले तर कनखल क्षेत्र आहे हरिद्वार जवळ, त्या ठिकाणी आजही दक्षेश्वर महादेवाचं मंदिर आहे, तिथे लिंग आहे. बोले दक्षेश्वर महादेव भगवान की जय. या दक्षेश्वराचं दर्शन केल्यानंतर आपले अनेक पाप नष्ट होतात. कदाचित गुरुचा अपराध आमच्याकडून घडला असेल तर दक्षेश्वर महादेवाचं
दर्शन केल्याने त्या अपराधातून त्या पापातून मुक्ती मिळते. देव अपराध, आई वडिलाचा अपराध, शास्त्र अपराध, आपल्याकडून हे जर अपराध घडले तर महाराज त्या दक्षेश्वर महादेवाचं दर्शन करून या पापातून मुक्ती मिळते. तत्प्रणमामि सदाशिवलिंगम. शिवजीच्या राजोपचार पूजेचे एक विशेष महत्व आहे. ज्याच्याकडे भरपूर धन संपत्ती आहे त्याने निश्चित अशा प्रकारे राजोपचार पूजा अवश्य करावी. अनेक प्रकार सांगितले. षोडशोपचार पूजा, पंचोपचार पूजा, एकोपचार पूजा. महादेव कोणत्याही पूजेने प्रसन्नच होतो. आणि काहीच मिळालं नाही तर शेवटी एक तांब्याभर पाणी तर मिळेल की नाही आपल्याला. तांब्याभर पाणी जरी अशा प्रकारे महादेवाला आपण अर्पण केलं तर महादेव अशा प्रकारे प्रसन्न होतो. महादेवाची अजून एक पूजा सांगितली शिव महापुराणामध्ये, तिला वैराग्योपचार म्हणतात. वैराग्योपचार पूजा म्हणजे भस्माने अशा प्रकारे महादेवाचं पूजन करायचं आहे. भस्माचा त्रिपुंड लावायचा, तिला वैराग्योपचार पूजा म्हणतात. आणि जर कदाचित भस्मही मिळालं नाही तुम्हाला तर चांगल्या पवित्र ठिकाणची माती घ्यावी आणि त्या मातीचा तिलक जरी महादेवाला आपण केला तरी सुद्धा महादेव अशा प्रकारे तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हेही जर तुमच्याकडे काहीच नसेल, काही काही लोक फार कंजूस, पाणी वाहत नाही, तर मनाने मानसिक पूजा जरी केली तरी महादेव प्रसन्न होतात. बोले महादेव भगवान की जय. जय जय श्री महादेवा. जय जय श्री महादेवा. जय जय श्री महादेवा. जया करो. जय जय श्री महादेवा.
मानसिक पूजा सांगितली. महादेवाला मानस पूजा सुद्धा अतिशय प्रिय आहे. मानस पूजेने तो प्रसन्न होतो आणि मानस पूजा करताना कोणत्याही पूजा सामग्रीची गरज नाही, फक्त मन मोठं करावं लागतं. बरेच लोक मानस पूजा करतानाही कंजूशी करतात. एक कृष्णाचा भक्त होता, कृष्णाला माखन मिश्री आवडते म्हणून तो त्याला काही कमी नव्हती, पण कोणाला रुपया द्यावा वाटत नव्हता. कारण संसारामध्ये काही बरेच श्रीमंत लोक असे असतात, पैसा भरपूर असतो, पण कोणाच्या हातात रुपया त्यांना टेकवा वाटत नाही. मग त्यानं असंच कथेमध्ये मानस पूजेचं महत्व ऐकलं आणि मग त्याला वाटलं ही पूजा सोपी आहे आपल्याला. यात ना फुलं पाहिजे, ना अगरबत्ती पाहिजे, ना कोणतं द्रव्य नाही, दक्षिणा नाही, काही नाही, कोणता उपचार नाही. म्हटले ही पूजा आपल्याला जमेल. त्यानं नियम केला महाराज. आणि दररोज तो मानस पूजा करायचा. एक दिवस मानस पूजा करता करता काय झालं, मनानेच मग तो साखर टाकायचा, मनानेच लोण्याचा गोळा कृष्णाला अर्पण करायचा. पण एक दिवस जरा साखर जास्त पडली, मनानेच टाकली बरं ना, पण तरी जास्त पडलेली साखर तो त्या लोण्यातून काढू लागला. अरे ही जास्त झाली म्हणून एवढ्याच भगवान प्रकट झाले. म्हटले अरे मनानच तर देऊ लागला, पडू दे की थोडी जास्त पडली तर. पण काही काय असे ना, मानसिक पूजेने त्याला कृष्ण दर्शन झालं. सांगण्याचं तात्पर्य मानसिक पूजा सुद्धा महादेवाला अतिशय प्रिय आहे. आणि त्याचप्रमाणे वर्णन असं आहे की मानस पूजेचा दररोज पाठ झाला पाहिजे. अजून एक विशेष महत्वाचं वर्णन आहे की महादेवाला रंभा फळ सुद्धा अतिशय प्रिय आहे. रंभा फळ म्हणजे आपण त्याला काय म्हणू, केळी. केळीचं फळ अर्थात केळी महादेवाला अतिशय प्रिय आहे. महादेवाला केळी अर्पण करावी. दुधापासून तयार केलेली खीर, ती खीर सुद्धा महादेवाला अतिशय प्रिय आहे. आणि ते खीर करत असताना बाकी दुसरं काही शेवया वगैरे टाकायचं नाही, तर तांदूळाची खीर महादेवाला अर्पण करायची असते. ती शेवयाची किंवा रवा टाकून नाही, तर तांदूळाची खीर महादेवाला अतिशय प्रिय आहे. नुसतं तांदूळ आणि दूध नाही, तर त्याच्यामध्ये केशर नाही का, जायफळ, विलायची, काजू, बदाम, किसमिस सर्व काही टाकून महादेवाला ती केशरयुक्त खीर अर्पण करावी. तो खिरीचा प्रसाद मग नंतर शिवभक्तांना वाटावा. जो अशा प्रकारे खिरीचा प्रसाद शिवभक्तांना वाटतो, स दरिद्री न जायते. शिव महापुराण वर्णन करते की जो महादेवाला खीर अर्पण करून महादेवाच्या भक्तांना खिरीचा प्रसाद वाटतो, त्याच्या कुळात पिढी जात दारिद्र्य येणार नाही, निर्धनता कधी त्याला शिवणार नाही. म्हणून शिवभक्तांना खीर अर्पण करावी, कधी दारिद्र्यता येणार नाही. सज्जनो, मी असंच एका ठिकाणी कथेत सांगितलं होतं की खिरीचा प्रसाद करा, तर ऐकल्याबरोबर जर दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक जण एक एक दिवस खिरीचा प्रसाद करू लागले. मंडपातल्या सर्व श्रोत्यांना वाटू लागले. इथं आहे का कोणी वाटणार? जर कोणाच्या मनात आलं तर उद्या वाटू शकता, तसं काही नाही. परंतु खिरीचा प्रसाद करून जर वाटला महादेव भक्तांना, तर त्याच्या कुळामध्ये पिढी जात दारिद्र्य येणार नाही. जर कोणाची इच्छा असली तर उद्यापासून वाटू शकतो आपण. काही नाही, एक एक ग्लास जरी वाटली तरी बस आहे. पण मी सांगितली त्याप्रमाणे वाटायची बरं. नुसतं तांदूळ आणि दूध नाही, तर त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, किसमिस नाही का, केशर, हे सगळं टाकून अशा प्रकारे जायफळ वगैरे, त्याला कधीच धनसंपत्तीची कमी पडणार नाही. ही तांदूळयुक्त खीर अशा प्रकारे महादेवाला अतिशय आवडते. आणि अजून एक गोष्ट सांगतो की केळीचं फळ अर्थात केळी ही महादेवाला अतिशय प्रिय आहे. महादेवाला खीर अर्पण केल्यानंतर केळी अर्पण करावी. अजून एक विशेषता की जो कोणी जेवण झाल्यानंतर दररोज जेवल्यानंतर 1 किंवा 2 केळी जर खातो, तर त्याचा जठराग्नी अशा प्रकारे नेहमी प्रदीप्त राहतो. त्याला अपचन कधी होणार नाही, सतेज राहतो. केळी खाल्ल्याने रूपामध्ये सुद्धा वाढ होते, मनुष्य रूपवान बनतो. अजून सांगू का, केळी खाल्ल्याने डोक्याचे केस सुद्धा वाढतात बरं. जर कोणाचा टक्कल पडू लागला तर रोज केळी खा, किमान 2 केळी तरी खा. आणि केळीचं फळ अतिशय श्रेष्ठ आहे.
त्याचप्रमाणे ब्रह्मदेव नारदाला सांगतात, शंकराच्या अशा पूजेच्या भरपूर पद्धती आहे नारदा. जेव्हा तुम्ही महादेवाचं ध्यान करता तर महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर फक्त महादेवाचंच ध्यान करू नये, तर महादेवाचा जो परिवार आहे, माता पार्वती आहे, 2 पोर आहे, कार्तिक स्वामी आणि गणपती, त्याचप्रमाणे कुबेर आणि गंगा, या सगळ्यांचं स्मरण करावं लागतं महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर. जो मनुष्य शंकर, पार्वती, कार्तिक आणि गणपती यांची पूजा करतो त्याला विश्वातले सगळी सुख प्राप्त होतात, पुत्र पौत्रादी प्राप्त होते आणि सर्वांचं कल्याण होते, कोणाचे अशुभ होणार नाही, संपूर्ण परिवाराचं कल्याण होत असतं, असं वर्णन शिव महापुराणामध्ये आहे. आणि नंतर अशा प्रकारे सर्व सुख त्याला प्राप्त होतात आणि सगळी सुख भोगू शकतो तो. त्याचं शरीर सुद्धा सगळी सुख भोगल्यानंतर शांत होते, त्याला कधी मरणाची पीडा झेलावी लागत नाही. नाही तर मरणाची पीडा काही साधारण नाही आहे. शास्त्रामध्ये वर्णन आहे, माणूस जेव्हा मरायला टेकतो त्यावेळेला त्याला एका रूमामध्ये शेकडो इंगळ्या चावल्याची वेदना होते. एका रूमामध्ये शेकडो इंगळ्या, विंचू नाही, इंगळी, कारण विंचवापेक्षा इंगळी भयंकर आहे. कोणाला आहे का अनुभव इथं इंगळीचा? आणि येऊही नाही का? विंचवाचा कदाचित आला असेल, पण इंगळीचा अनुभव तर येऊच नाही. ज्याला आला त्याला माहिती आहे. आणि मरताना एका रोमाच्या ठिकाणी 100 इंगळ्या चावल्याची वेदना होते. आपल्या अंगावर रोम किती आहे? आपल्या अंगावर रोम आहे सगळे धरून पूर्ण 3.5 करोड. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर घरी जाऊन तुम्ही मोजू शकता. 3.5 करोड रोम, मरताना एका रोमाच्या ठिकाणी 100 विंगळ्या, तर 3.5 करोड रोमाच्या ठिकाणी किती इंगळ्या? काय हाल अपेष्ट, काय वेदना होत असतील मरणाऱ्या माणसाला. आणि पापी माणसाला तया होतातच, यात शंकाच नाही आहे. आणि म्हणून जर तुम्ही देवाची भक्ती केली, महादेवाची भक्ती केली आणि महादेवाची विधिवत पूजा केली, महादेवाची प्रसन्नता जर तुमच्यावर झाली तर सगळी सुख तर प्राप्त होतातच. पण मरत असताना त्याचं शरीर जेव्हा शांत होते त्याला त्याला कुठलीही मृत्यूची पीडा भोगावी लागत नाही. कारण जो देवाचा भक्त असतो त्यांचं मरण कधी होतच नसतं, त्याचं प्रयाण होत असतं, तो शांत होत असतो. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात, जे शैव संप्रदाय आहे ना, ते म्हणतात अमक्याचं शरीर शांत झालं. शांत झालं म्हणजे तो मेला असा त्याचा अर्थ आहे. त्याला कोणताही त्रास होत नाही, शरीर शांत होत असतं. तेव्हा भगवान महादेव त्या भक्तासाठी बैल पाठवत नाही, विमान पाठवतात. असं नका समजू की महादेवाजवळ नुसता बैलच आहे. अरे महादेवा जवळ जरी काही नसेल दिसत तुम्हाला, पण या जगात जे वैभव आहे सगळ्या देवी देवताकडे ते माझ्या महादेवाने दिलेलं आहे. सगळ्यांना, इंद्र असो, चंद्र, वरुण, कुबेर, कोणी असो, हे सगळं वैभव महादेवाने दिलेलं आहे. ब्रह्मादी देव सगळ्यांनाच, विष्णू सहित. म्हणून महादेवाकडे नुसता बैलच नाही, महादेवाकडे विमान सुद्धा आहे. आणि जेव्हा त्याच्या भक्ताचं शरीर शांत होते त्यावेळेला महादेव अशा प्रकारे त्याच्याकरता विमान पाठवतात आपलं. आणि ते विमान म्हणजे काही साधारण नाही, करोडो सूर्यासमान प्रकाशित असणारं ते विमान. सूर्यकिरणा समान त्या विमानाची गती असते, त्याचा वेग असतो. सूर्यकिरणाचा वेग किती आहे माहिती आहे का तुम्हाला? सूर्य उदय झाल्यानंतर सूर्याचं किरण या भूतलावर कधी येतं या जमिनीवर सृष्टीमध्ये? वर्णन असं आहे की सूर्य उदय झाल्याबरोबर सूर्याचं किरण 500 सेकंदामध्ये पृथ्वी तलावर येतं. म्हणजे 500 सेकंद मध्ये कमीत कमी 8 मिनिटं 20 सेकंद, 8 मिनिट 20 सेकंदामध्ये सूर्यकिरण या सृष्टीमध्ये येतं. एवढी गती, एवढ्या वेगाने ते चालतं. तसं विमान सुद्धा सूर्यकिरणाच्या वेगा समान अशा प्रकारे या धर्तीवर येतं. 1000 युगापर्यंत जो कोणी वर जातो तेव्हा सूर्यापर्यंत तो पोहोचतो. 1000 वर्ष, 1000 युग जो कोणी एवढ्या स्पीडनं चालतो, सूर्यकिरणाच्या स्पीडनं, 1,60,000 किलोमीटर वेगाने धावणारं अशा प्रकारे जर यान असेल तर ते यान सूर्यापर्यंत पोहोचायला कमीत कमी 40 वर्ष लागतील. एवढा दूर सूर्य आहे.
पण शंकरजीचे विमान त्या सूर्याच्या गतीने चालणार आहे आणि सर्व कामनापूर्ती करणारे विमान आहे. अशा दिव्य विमानात बसून शिवभक्त शिवलोकामध्ये जातो आणि विमान जेव्हा शिवलोकात उतरता सज्जन हो, काय त्याचं स्वागत होतं भव्य आणि दिव्य. त्या शिवलोकामध्ये रुद्रकन्या ज्या असतात त्या गायन वादन करत शिवभक्ताचं स्वागत करतात. शिव महापुराणामध्ये असं वर्णन आहे, सूर्यकोटी प्रति विमाने सर्व कामगे रुद्रकन्या समारणे गेयम वाद्य समन्वितः. त्याचं भव्य स्वागत त्या शिवलोकामध्ये होतं. आज आपल्या शिव महापुराण कथेमध्ये सुद्धा आमच्या आकपुरीचे आमचे भक्त विजय भाऊ औचित आणि वरजडीचे आमचे बालमित्र चौधरी पाटील आलेले आहेत. तेव्हा त्यांचं मी शब्द समुदायाने आपल्या या महापुराण कथे शिव महापुराण कथेमध्ये स्वागत करतो, अभिनंदन करतो. शिवभक्ताचं स्वागत तिथं होतं. म्हणून आज आपल्या कथेमध्ये ते आले माझ्या प्रेमापोटी, म्हणून आपणही त्यांचं स्वागत करणे अगत्याचं आहे. वेळात वेळ काढून इतक्या लांबून ते आले नाही का. आवड जर असली, मनात इच्छा जर असली तर माणूस कुठं नाही कुठं जातो. नाही तर घराजवळ कथा असते भिंती शेजारी, तरी माणसाला ती कथा ऐकायला मिळत नाही. हे त्याचं दुर्दैव आहे, हे त्याचं दुर्भाग्य आहे, हे त्याचं पाप आहे. आणि काही लोक दुरून येतात आणि कथा श्रवण करतात, हे त्यांचं पुण्य आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की असा हा जीवात्मा जेव्हा शिवलोकात जातो, तो सृष्टीचा प्रलय होईपर्यंत शिवलोकामध्ये शिवपरिवारात सोबत तो आनंद उपभोगतो. आणि म्हणून असे जे भक्त आहेत ते या धरती मातेवर धन्य आहेत, ज्यांना शिवभक्ती प्राप्त होते आपल्या जीवनामध्ये. आणि महादेव त्याला सगळे वरदान देतात. एकदाचा प्रसंग असा, सर्व देवी देव भगवान विष्णूकडे येतात. नारदजी एकाग्र चित्ताने ही कथा ब्रह्मदेवाकडून ऐकत आहेत. ब्रह्मदेव नारदाला सांगतात की नारदा, एकदा सगळे देव ब्रह्मलोकात आमंत्रित केले होते मी. नारदाने विचारलं, बाबा सगळ्या देवांना ब्रह्मलोकात आमंत्रित करण्याची गरज काय, काय हेतू होता? त्यावेळेला ब्रह्मदेव सांगतात, माझा हेतू एवढाच होता, मी त्या सगळ्या देवांना आमंत्रित का केलं ब्रह्मलोकामध्ये, तर मी त्यांना एक विचारलं की महादेवाच्या कृपेने आपल्या सगळ्यांना हे सगळं वैभव मिळालं, हे सुख मिळालं. मग या वैभवाच्या सुरक्षेसाठी की भविष्यात कोणतेही संकट माणसाच्या जीवनामध्ये येऊ नये, याकरता तुमचं काही प्लॅनिंग आहे का, तुमची काही योजना आहे का? त्यावेळेला सगळे देव म्हणाले की ब्रह्मदेवा, आम्ही फक्त उपभोग घेतो आहोत सुखाचा, वैभवाचा, पण अजूनही आम्ही आमचं सुख, आमचं वैभव सुरक्षित राहावं याकरता कोणती उपाययोजना केलेली नाही आहे आणि कोणताही अशा प्रकारे उपाय आम्ही शोधून काढला नाही. आता तुम्हीच सांगा की हे मिळालेले वैभव सुरक्षित राहण्याकरता काय करावं, की भविष्यात येणारं जे काही दुःख आहे त्याचं निवारण कसं करावं, कोणता उपाय करावा, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहे. ब्रह्मदेव म्हणू लागले, बाबा मी तरी काय सांगणार, मी तरी तुम्हाला काय मार्गदर्शन करू, मलाही काही सुचत नाही. तर चला म्हणे आपण सगळेच्या सगळे भगवान विष्णूकडे जाऊ. आणि सगळेच्या सगळे देव भगवान विष्णूकडे आले. विष्णूकडे आल्यानंतर सगळ्यांनी भगवान विष्णूला नमस्कार केला. विष्णूने सुद्धा सगळ्या ब्रह्म, इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर सगळ्यांना नमस्कार केला आणि डोळे मिटले, शंकराचं ध्यान केलं. का शंकराचं ध्यान केलं, तर शंकर आणि विष्णूला वरदान दिलं होतं की, कारण विष्णू हे नाव शंकरजींनी ठेवलेलं आहे. भगवान विष्णूला प्रगट झाल्यानंतर नाव या विश्वामध्ये त्रिभुवनामध्ये एवढं प्रसिद्ध होईल की सगळे विश्वातले देव अशा प्रकारे तुमच्या दर्शनाला येतील. फार मोठी प्रसिद्धी तुम्हाला मिळेल, मोठा मान सन्मान मिळेल. आणि हा सगळा शंकराचाच प्रसाद आहे. म्हणून सगळे देव आले, त्यांना नमस्कार केल्याबरोबर विष्णूने महादेवाचं ध्यान केलं की प्रभू, तुमचा शब्द खरा झाला. आज मला ही एवढी मान प्रतिष्ठा मिळत आहे, ही तुमची कृपा आहे. आणि म्हणून नारदा, भगवान विष्णूने डोळे बंद करून महादेवाचं ध्यान केलं, डोळे उघडले आणि आम्हाला विचारलं की हे देवतांनो, सांगा काय सेवा करू मी तुमची. त्यावेळेला सगळे देव ब्रह्मदेवाकडे पाहतात. नारदाला ब्रह्मदेव सांगत आहे, माझ्याकडे सगळे पाहू लागले.
मग माझ्या लक्षात आलं की मलाच काय बोलावं लागेल. त्यावेळेला मी भगवान विष्णूला सांगितलं की प्रभू, हे जे वैभव सगळ्या देवादिकांना मिळालेलं आहे, एवढं मोठं ऐश्वर, हे सगळं वैभव, हे सुख सगळ्यांजवळ आहे, पण हे टिकून राहिलं पाहिजे. याकरता एखादी योजना असेल तर सांगा. भविष्यामध्ये कदाचित हे जाऊही शकतं, एखादं संकट येऊ शकतं. वैभव कायम राहत नसतं, कधी जाईल कधी येईल सांगता येत नाही. म्हणून म्हटले या वैभवाची सुखाची सुरक्षा होण्याकरता काय उपाय आहे ते आम्हाला सांगा. त्यावेळेला भगवान विष्णू म्हणू लागले की बाबा, या सगळ्या दुःखातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे की भगवान शंकराची शरणागती. शंकरच जीवाला मुक्त करू शकतात, सगळ्या संकटापासून शंकरच जीवाचं रक्षण करू शकतात. शंकराचं भजन करणं हेच प्रत्येक मानवाचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून म्हटले की मी एक उपाय तुम्हाला सांगतो, महादेवाचं भजन करा आणि मी तुम्हाला एक एक लिंग देणार आहे. प्रत्येकाने त्या लिंगाची स्थापना करून त्याचं पूजन करा. कारण जीवनातल्या सर्व समस्येचा उपाय म्हणजे महादेवाचं भजन आहे. ज्याच्या चित्तामध्ये महादेव आहे, ज्याच्या वाणीमध्ये महादेव आहे, नाही का, ज्याच्या मुखात भगवंताचं नाव आहे, कोणतंच दुःख कोणतंच संकट त्या मनुष्याला स्पर्श करू शकत नाही. जो कोणी शंकराचं भजन करतो, एक सांगू का तुम्हाला, नाही काही जमलं निदान 108 वेळा दररोज सकाळी नाही कोणतं जप करता आला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हा जप रोज जो 100 वेळा करतो ना, जपेऊ जाई शंकर शतनामा असं वर्णन आहे. आणि जो 100 वेळा भगवंताचं नामस्मरण करतो दररोज, त्याला कोणतंच दुःख स्पर्श करू शकत नाही. आणि मग भगवान विष्णूने सर्व देवादिकांना सांगितलं की हे देवतांनो, जो कोणी लहानपणापासूनच भगवंताचं भजन करतो, त्याच्या जीवनामध्ये कोणतीच उणीव माझा भगवान, माझा महादेव राहू देत नाही. त्याला बालपणात विद्या प्राप्त होते, जो बालपणात शिवभजन करतो. अजून तारुण्यामध्ये पर्याप्त धन त्याला प्राप्त होते, अपार धन प्राप्त होते. इतकंच नव्हे, जो बालपणात भगवंताची भक्ती करतो त्याला विद्या मिळते, धन मिळते. एवढंच नाही तर सुंदर सुमधुर बोलणारी पत्नी सुद्धा तरुणपणामध्ये त्याला प्राप्त होते. सुंदर भुवनाची शोभा वाढवण्याकरता सुंदर मधुर भाषिणी पत्नी मिळते. इतकंच नव्हे तर तो निपुत्रिकने पुत्र त्याला प्राप्त होतो. त्याच्या पुत्राच्या घरी पुत्र, पुत्राच्या घरी पुत्र, सगळी सुख शांती. रोज 100 वेळा महादेवाचं भजन करणाराला, नामस्मरण करणाराला या गोष्टी प्राप्त होतात. पण ही भक्तीची अशा प्रकारे इच्छा बालपणात निर्माण व्हावी. बालपणात शिवभक्तीचा आरंभ करावा. बालपणात ज्याच्या जीवनामध्ये भक्तीचे संस्कार येतात, नाही का, त्याला म्हातारपण, एवढा म्हातारपणी त्याला त्रास होत नाही. याचा अर्थ असा नाही की म्हातारपणी भक्ती करू नये. म्हातारपणी भक्ती करणे काही वाईट नाही, परंतु भक्तीची जी सुरुवात आहे ती सुरुवात मात्र आपण बाल्यावस्थेत केली पाहिजे. म्हणून मी आदरपूर्वक सांगत असतो, जे कोणी आई वडील आपल्या मुलांना लहानपणीच भजनाचा नाद लावतात, त्याला हरिपाठ करायला लावतात, गळ्यात माळ देतात, खऱ्या अर्थाने ते आई वडील या समाजामध्ये, संसारामध्ये वंदनीय आहेत. म्हणून बालपणात आपल्या लेकराला भक्तीचे संस्कार लावले पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, मुलं असतील तुम्हाला, मुलं मुली, त्यांना तुम्ही सोबत कथेला आणलं पाहिजे. कारण राम, कृष्ण, शिव, छत्रपती, नाही का, हे कोण होते, यांचा इतिहास जो आहे तो इथंच आपल्याला कळतो. आजकालच्या कॉन्व्हेंटच्या युगामध्ये तुम्हाला रामकृष्णाचे, शिवजीचे संस्कार पाहायला मिळणार नाही, भक्तीचे संस्कार मिळणार नाही. म्हणून मुलांना लहानपणात भक्तीचे संस्कार लावावे. पण परिस्थिती याच्या उलट आहे महाराज. सध्याच्या युगामध्ये मायबाप मुलाच्या हातात, नाही का, ते 6 महिन्याचं होत नाही तर त्याच्या हातात स्मार्टफोन देतात. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, पाहतो, त्या लेकराला जर काही खाऊ घालायचं असेल तर बाई त्याच्या हातात मोबाईल देते आणि मग एक एक घास त्याला चमच्यानं चारते. काय संस्कार होते त्या लेकरावर. आणि ते लेकरू एवढं त्या मोबाईलला चिकटलेलं असतं, ते मोबाईल त्याच्या हातात दिला तरच ते खाते, नाही तर ते खाते नाही, बोंबून ते रडते. कशा करता सांगतो मी, की एवढ्या लहानपणापासून लेकराला मोबाईलचा नाद लावू नये. याचा अर्थ मोबाईल देऊ नये असंही मला म्हणायचं नाही, पण काही काळाने द्यावा. कारण सध्याचं युग टेक्निकल युग आहे.
टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये मोबाईलची प्रत्येकाला गरज आहे. शाळेमध्ये गरज आहे. मोबाईल जरूर द्या, कारण आजकाल ऑनलाईन शिक्षणाची पद्धत सुरू झालेली आहे. मोबाईल जरूर द्या, पण मोबाईल देत असताना